नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय घेऊन येत असतो. आज देखील असाच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, दिनांक 17 एप्रिल 2026 महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचा हा शासन निर्णय आहे. पत्राचा विषय आहे जनगणना 2026च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत सूचना. त्यासाठी संदर्भ आहे गृह सचिव भारत सरकार यांचे अर्धशासकीय पत्र. या ठिकाणी पत्राचा क्रमांक देखील दिलेला आहे. 11 मार्च 2026 हे पत्र आहे. तर नक्की जनगणना 2026च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत नक्की काय सूचना आहे ते आपण समजून घेऊया. पहा, उपरोक्त विषयाबाबत गृह सचिव भारत सरकार यांनी संदर्भाधीन अर्धशासकीय पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार जनगणना अधिनियम 1948 आणि जनगणना नियम 1990 अंतर्गत वैधानिक कर्तव्ये सुरळीतपणे पार पाडण्याकरता जनगणनेच्या कामाशी संबंधित जिल्हा परिषद गट क व गट ड संवर्गातील जिल्हा परिषदमधील सर्व शिक्षकासह कर्मचाऱ्याची सन 2026ची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबवण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने घेतला आहे. हे पत्र जिल्हा परिषदमधील गट क आणि गट ड संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये जिल्हा परिषदमधील सर्व शिक्षकांचा देखील समावेश असणार आहे. जनगणनेमुळे यावर्षी गट क्रमांक क आणि गट क्रमांक ड यामध्ये शिक्षकाचा देखील समावेश असणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा यावर्षीची बदली प्रक्रिया होणार नाही हे या पत्रामधून आपल्याला दिसून येतं. 2. सदर निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा. अशा प्रकारचं हे पत्र आहे. तर पत्राचा मुख्य विषय आहे जनगणना 2026च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी रद्द आहेत. म्हणजे गट क आणि गट ड च्या कर्मचाऱ्यांच्या त्यामध्ये शिक्षकांचा देखील समावेश आहे. यांच्या बदल्या होणार नाहीत. हे महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या पत्रामधून मिळत आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.